श्री स्वामी समर्थ. तुमचं बदललेलं रूप पाहून त्या व्यक्तींना काय त्रास होत आहे, काय वाटत आहे त्यांना? तुमचं बदललेलं रूप पाहून जेलसी फील होत आहे का? जेलसी फील होत आहे का त्यांना? जेलसी फील होत आहे का त्यांना? तुम्ही आता इतकं स्ट्रगल करत आहात, स्ट्रॉंग झालेला आहात, तुमचं नेचर बदललेलं आहे, तुमच्या विचार करण्याची पद्धत बदललेली आहे. आता तुमच्या वागण्याचा त्या व्यक्तींना त्रास होत आहे का? जेलस फील होत आहे का? येस. तुमचं बदललेलं रूप पाहून आता त्या व्यक्तींना त्रास होत आहे का? जेलस फील होत आहे का? यस, नक्कीच त्यांना जेलस फील होत आहे. पण त्यांना आता फक्त जेलस फील होत नाही आहे. तुमच्या आयुष्यात जे वाईट वेळ येऊन गेलेली आहे, टावर मोमेंट येऊन गेलेले आहे, जे वाईट सिच्युएशन येऊन गेलेले आहे, त्याचा त्यांना खूप त्रास होत आहे. तुमची एनर्जी मी आत्ताची सांगते. तुमच्या आयुष्यात गेल्या 6 ते 7 महिने किंवा 1 वर्ष, 3 वर्ष या कालावधीमध्ये तुमच्या आयुष्यात एक टावर मोमेंट येऊन गेलेली आहे. खूप भयानक टावर मोमेंट येऊन गेलेली आहे आणि ते मनानं आलेले नाही आहे. तुम्हाला त्या प्रोसेसमध्ये कोणीतरी ढकललेलं आहे, तुम्हाला मुद्दाम कोणीतरी त्रास दिलेला आहे. त्या व्यक्तींनी तुम्हाला त्या मोमेंटमध्ये मुद्दाम जाणून बुजून तुम्हाला त्या मोमेंटमध्ये ढकललेलं आहे. तुमचं नुकसान केलेलं आहे, फायनान्शियली नुकसान केलं आहे, घरचं, कुटुंबाचं सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला खाली पाडून तुम्हाला ढासळवलेलं आहे. वरून आपण म्हणतो ना, एखादी इमारत खाली कोसळलेली आहे, तसंच तुम्हाला सगळीकडून तुम्हाला दुःख, निराशा त्या व्यक्तीने दिलेली आहे. तुम्ही त्यातून सावरून आता नवीन ग्रोथ चालू केली आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन तेव्हा होती, थर्ड पार्टी सिच्युएशन दिसत आहे. थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे तुमच्या आयुष्यात टावर मोमेंट आलेले आहे. असं नाही की ते बाहेरची व्यक्ती म्हणजे बाहेरच व्यक्तीची जास्त 3 व्यक्ती आहेत आणि थर्ड पार्टी सिच्युएशन आहे. त्या 2 व्यक्ती जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि तिसरी व्यक्ती त्यांना साथ सपोर्ट देत आहे. ह्या बाहेरच्या व्यक्ती नाही आहे, तुमच्या घरातली 1 व्यक्ती आहे आणि बाहेरच्या 2 व्यक्ती आहेत. अशा 3 व्यक्तींनी हे सगळं कांड रचून तुमच्यावर टावर मोमेंट आणलेली आहे. गेल्या 1 वर्ष, 3 महिने, 6 महिने, 7 महिने ही एनर्जी दिसत आहे. एवढ्या कालावधीमध्ये तुमच्यावर ही टावर मोमेंट आणलेली आहे. त्यानंतर तुम्ही स्ट्रगल करून इतके स्वतः एक पॉसिबिलिटी, एक व्यक्तिमत्व मिळवून तुम्ही इतके स्ट्रॉंग होऊन आयुष्यात स्ट्रगल करत आहात. काही गोष्टी मॅनेज करून तुम्ही आता ऊर्जा उत्पन्न करून एका चांगल्या मार्गावर चालत आहात, चांगल्या मार्गावर दिसत आहात आणि तुमची ग्रोथ व्यवस्थित सुरू आहे. तुमच्या आयुष्यात एक चांगली नवीन अपॉर्च्युनिटी येताना दिसत आहे. तुमच्या आयुष्यात एक चांगला मार्ग आता दिसत आहे. तुमचं लोकेशन चांगल्या मार्गाने जात आहे. सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करून तुम्ही आता स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने हँडल केलेलं आहे. पण आता त्यांची परिस्थिती सांगते मी तुम्हाला. जे तुम्हाला त्रास दिला, जे टावर मोमेंट दिले, त्याच्यापेक्षा खूप भयानक वाईट अवस्था त्यांची आहे. त्यांच्या आयुष्यात एक वार झाला की दुसरा वार, एक वार झाला की दुसरा वार, असे त्यांच्या पाठीवर खूपच घाव पडत आहेत. एक घाव झाला की दुसरा घाव, दुसरा घाव झाला की तिसरा घाव. ते सतत त्याच एनर्जीमध्ये आहेत. त्या मोमेंटमधून ते बाहेर येऊ शकत नाही आहेत. तुमच्या आयुष्यात एकदा टावर मोमेंट आली, पण तुम्ही त्यातून सावरून पुढे निघालेला आहात. पण त्या व्यक्तीला आता असं सिच्युएशन झालेली आहे की एक संकट गेलं नाही तोवर दुसरं संकट गेले नाही तोवर तिसरं संकट गेले नाही तोवर चौथं, असं त्यांच्या आयुष्यात भरभरून संकट एकामागून एक भरभरून संकट येत आहेत. त्यांना यातून बाहेर पडण्याचे चान्सेस दिसत नाही आहेत. पण
पण त्यांना पश्चाताप नक्कीच होत आहे की ज्या गोष्टी तुमच्यावर केल्या त्याच गोष्टी त्यांच्यावर बरोबर होत आहेत. त्याच गोष्टी त्यांच्याबरोबर घडत आहेत. जे तुमच्या आयुष्यात घडत होतं तेच गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडत आहेत. त्यांच्याही आयुष्यात आत्ता सध्या थर्ड पार्टी सिच्युएशनसुद्धा सुरू आहे. जे तुम्ही भोगलं, जे करण्यात आलं तुमच्यावर मुद्दाम पण ते त्यांच्यावर पण तेच होत आहे. तेच त्यांच्या आयुष्यात काही गोष्टी घडत आहेत. पण त्यांच्या आयुष्यात आता सक्सेस हा मिळणार नाही. त्या ह्या सिच्युएशनमध्येच राहणार आहेत. कारण तुम्हाला जो मनस्ताप दिलेला आहे त्यामुळे ते आता त्या सिच्युएशनमध्ये आहे आणि त्यांना आता इतकी जलसी फील होत आहे की तुम्हाला एवढा त्रास देऊन तुम्ही इतकं उभा कसं राहिलेला आहे. तुमच्या आयुष्यात सेलिब्रेशन कसं आलं, सण म्हणजे ही एनर्जी तुमच्या आयुष्यात कशी आली, हे ग्रोथ तुमच्या आयुष्यात कसं आलं, तुम्ही स्वतःला मॅनेज कसं केलं, तुम्हाला योग्य मार्ग कसा सापडला, तुम्हाला इतकं खाली खेचूनसुद्धा परत उभं राहून तुम्ही सेलिब्रेशन कसे करत आहात, सेलिब्रेशन करून एका चांगल्या पोझिशनमध्ये कसे उभा राहिलेले आहात तुम्ही, तुमची ग्रोथ कशी सुरू आहे, तुमच्या आयुष्यात एक नवीन संधी का चालून येत आहे, तुम्ही स्वतःला इतकं कसं काय मॅनेज केलं की तुम्हाला आता कोणीच हरवू शकत नाही. हा जलस फील त्यांच्या आयुष्यात होत आहे. प्लस त्यांना वाऱ्यावरती घाव जो म्हणतो आपण, त्यांना सारखं घाव बसत आहे. संकट वारंवार येत आहेत. त्यांना काही सिच्युएशन समजत नाही आहे. जे तुमच्या आयुष्यात घडलं तेच त्यांच्या आयुष्यात घडत आहे. ते आता खूप त्रासात आहेत. जे तुम्हाला त्रास दिलेला आहे तेच ते बघत आहेत. त्यांचे कर्म त्यांच्यावर पलटवार होऊन त्यांच्यापर्यंत पोचलेलं आहे. तुमची एनर्जी छान आहे. तुम्ही जो मार्ग धरलेला आहे ते योग्य आहे. झालेल्या गोष्टी तुम्ही सोडून तुमच्या आयुष्याला पुढे चालू ठेवलेली आहे. त्यामुळे तुम्हाला आयुष्यात सक्सेस आहे. पण ती व्यक्ती स्वतःला गिल्टी फील आजही करत आहे की मी ह्या व्यक्तीला त्रास दिला पण ही व्यक्ती अजूनही खंबीरपणे उभी कशी काय आहे आणि स्वतःला इतकं मॅनेज कशी करू शकलेली आहे. जे अगोदर जे रूप होतं त्याच्या विरोधात इतकं स्ट्रगल करून पुढे जाणारी व्यक्ती ही त्यांना स्वप्नात सुद्धा वाटली नव्हती. इतकं छान तुम्ही स्वतःला मेंटेन करून स्वतःला एक चांगली ऊर्जा देऊन बांधून ठेवून पुढे तुम्ही स्ट्रगल करत आहात. हे त्यांच्या नजरेत खूप खटकतं आहे आणि छान आहे एनर्जी तुमची. श्री स्वामी समर्थ. एनर्जी जर पिक होत असेल, आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर अपलोड होऊन जाईल. श्री स्वामी समर्थ. थँक्यू.